रामकृष्ण हरी माऊली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, वारीच्या आधी इंद्रायणी नदी ओसंडून वाहत होती. इंद्रायणी नदीला पूर आलेला आणि त्यामुळे कित्येक वारकऱ्यांना देहू आणि आळंदीला येताच नाही आला. आपल्यासोबत एक चिमुकला वारकरी आहे आणि नेमकं त्यावेळेस काय परिस्थिती होती, वारकऱ्यांच्या काय भावना होत्या, या सगळ्यांचं तो एक पात्री नाटकामधून आपल्याला दर्शन घडवणार. आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया. बाळा, काय झालेलं तेव्हा? राम राम मंडळी, मी छोटा वारकरी ध्रुव तेज आळंदीला आलोय. माऊलींचे दर्शन घेणार आणि जाणार पंढरीच्या वारीला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. अरे बापरे, इंद्रायणी नदीला एवढा मोठा पूर आला. इंद्रायणी माई, तू एवढे रागावलीस का? बाळा, मी तुझ्यावर रागावले नाही. माणसांच्या वागण्यामुळे मला खूप दुःख झाले. तुला कोणी त्रास दिला का? हो, लोक माझ्यात कचरा टाकतात, प्लास्टिक टाकतात आणि झाडेही तोडतात. मग पावसाचं पाणी थांबत नाही, ते धावत माझ्याकडे येतं, मग मला पूर येतो. अरे बापरे, मग ही तुझी चूक नाही. नाही रे बाळा, तुकाराम महाराज म्हणाले होते ना, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे झाडे पक्षी हे सगळे आपलेच आहेत. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे ना. माई, मी तुला वचन देतो की आजपासून मी तुझ्यात कचरा टाकणार नाही, मित्रांनाही टाकू देणार नाही. पटलं का माऊली? मग बोला, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ मान की जय. वा माऊली वा, काय सुंदर संदेश दिला यार, खूप सुंदर. आवडलं तुला? खूप 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 आवडलं, मला खूप आवडलं. दोन्ही रोल त्यांनी एकत्रितपणे केले. वारकऱ्याचा पण रोल केलाय, इंद्रायणी मातेचा पण रोल केलाय आणि दोघांच्या भावना समजून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. रामकृष्ण हरी. खूप मोठं होशील. काय व्हायचं मोठं होऊन? ठरलं नाही अजून? ठीक आहे. तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाडी, न्यूज 18 मराठी, अकलूज.